गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कशा आहात तुम्ही सगळे? आरतीच लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज माझी किटी आहे, तुम्हाला माहीतच आहे. आणि मी सकाळी 4:30ला उठले आणि मी अगोदर उठल्या उठल्या भाज्या वगैरे कटिंग करून घेत होते. मला फ्लावर आणि बटाट्याची भाजी करायची होती. इथं मी पांढरे वाटाणे भिजत घातले होते रात्री. इथं शिट्टी कुकर लावली होती आणि इथं ना सकाळी आलू पण शिजून घेतलेले, मी उकडून घेतलेले. मग त्याचे थोडे थोडे पॅटीस करून घेतले गोल गोल आणि साईडला ठेवून दिले, म्हणजे कसं पटकन वेळेवर करता येईल. आणि दुसऱ्या भाजीसाठी शंकर पण उठले आणि ते पण मला मदत करायला लागले, कारण ह्यांची नेहमी मला मदत असते प्रत्येक कामामध्ये, त्यामुळे मला पण थोडं इझी वाटतं. इथं मी मग कढईमध्ये मोठे आलू थोडंसं कमी तेलामध्ये तळत आहे, म्हणजे थोडंसं क्रंचीनेससाठी. आणि हे बघा किती अंधार आहे आणि खूप थंडी पण वाजत होती, पण काम असल्यामुळे एवढं जाणवत नव्हतं. आणि मग इथं मी हे थोडेसे तळून घेतले मी ह्यांच्यासाठी, कारण ह्यांना नाश्त्याला हेच द्यायचं होतं मला. मग इकडं वाटाणे मी म्हणजे फोडणी टाकले आणि हे शिजत होते. इकडं भाजी पण रेडी झाली माझी, फ्लावर आणि बटाट्याची. आणि मग पनीर पण इकडं मी म्हणजे थोडंसं तिखट मीठ टाकून ठेवलं होतं पनीरला. आणि इथं पनीरची ग्रेव्ही करत होते. आणि इथं मी ह्यांच्यापुरतीच कणिक तिंबून घेतली, ह्यांच्या डब्यापुरते. आणि मुलांना तर रगडा पॅटीस द्यायचं होतं टिफिनमध्ये. हे बघा, पनीरला मी तिखट मीठ लावून साईडला ठेवून दिलं. आणि मी रात्री ना काल दुपारी ना मी ब्राउनी करून ठेवलेली, कारण का आज सगळंच नाही होणार आणि ब्राउनी थोडी आदल्या दिवशी छान होते, म्हणून मी फज ब्राउनी करून घेतली, म्हणजे सोपं होईल इझी होईल म्हणून आज. आणि दुसरीकडं मग मी पनीरची भाजी पण माझी ग्रेव्ही करून घेतली. अगोदर छान कांदे टोमॅटो करून घेतले, मग तर शिजत आली. मग झाल्यानंतर सगळं माझ्या दोन्ही भाज्या करून झाल्या. मग सगळं थोडी साफसफाई केली आणि ह्यांच्यासाठी पोळ्या करत होते मी, कारण भाजी झालेलीच होती. मग इकडं पनीर पण झालेली आणि मग इथं पोळ्या करून दिल्या ह्यांच्यासाठी. मग हे बघा पनीरची भाजी, मग पोळ्या करून दिल्या ह्यांना. मग हे गेले ऑफिसला. मग बाकी पुढचे कामं केली मी. हे थोडंसं इथं मी डेकोरेशन रात्री केलेलं मी विंटर थीम म्हणून. आणि मला ढोकळा बनवायचा होता, मग मी ढोकळ्याचं लावलेलं एक, मी ऑलरेडी याची रेसिपी टाकलेलीच आहे. मग 2 ढोकळे बनवायचे होते मला, मग 2 वेळा लावले मी. तो सोबत इथं मला बिर्याणी करायची होती, म्हणून मी बिर्याणीसाठी पाणी उकळायला ठेवलं होतं, तांदूळ भिजत घातले होते मी उठल्या. आणि मग हे सगळे थोडे खडे मसाले टाकले आणि एक झाला माझा ढोकळा. दुसरा मी लावला होता आणि हे दुसरा लावलेला. आणि इथं तांदूळ मी शिजून घेतले त्या पाण्यामध्ये, थोडंसं 70 to 80% शिजून घेतले आणि काढून ठेवले. मग अनुजला नेऊन सोडले. त्यानंतर मग मी चहा घेतला आणि मग ढोकळ्याला कसं थंड झाल्यानंतर त्याचे पीसेस करून त्याला तडका ठेवला. मग इथं मी म्हणजे साखर आणि लिंबाचं पाणी वगैरे हे इथं त्याच्यासाठी बनवलं, त्याच्यानंतर त्यामध्ये घातलं. आणि दुसरीकडं मग मी इथं बिर्याणीची तयारी करत होते. बिर्याणीसाठी मॅरिनेट करून ठेवले होते सगळ्या भाज्या, म्हणजे सगळ्या जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या भाज्या दह्यामध्ये मॅरिनेट करून ठेवले होते. आणि टोमॅटो कांदा चिरून ठेवलेला. मग इथं गॅसवरती मी बिर्याणीसाठी तडका ठेवलेला, म्हणजे कांदा वगैरे टाकलेला. आणि तर कांदा तळून घेतले मी, रात्रीच तळून घेतले होते कांदा ॲक्च्युली मी, हे वेळ लागतो ना त्याला म्हणून. मी इथे सगळ्या मॅरिनेट केलेल्या भाज्या टाकून दिले. हे 70 ते 80% भाजी शिजली होती ही, बाकी 20-30% कसं दममध्ये शिजते ना, म्हणून मी थंड व्हायला ठेवून दिलं साईडला. आणि त्यानंतर मग मी आवरून घेतले. देवाची पूजा वगैरे सगळी झाली, मी रेडी झाली. मग सगळं झाली, माझी सगळी तयारी झाली, सगळं झालं. आता मला हे करायचं, फक्त कणिक तिंबायची झाली होते, बाकी सगळं डन झालं, वेळेत झालं, ऑन टाईम. चला मग सगळं आवरल्यानंतर मला रायता करायचा होता. मी सगळ्यात शेवटी केला तो रायता, कांदा टोमॅटोचा रायता बनवून घेतला. आणि आता बघा म्हणजे फायनली असं दिसत आहे. हे मी बनवलं काय ते स्नोमॅन आणि पेंग्विन वगैरे असं मी प्रिंट करून आणले होते, काल अक्षतने आणलं होतं इथे वेळेस. इथं मी स्नोमॅन ऑलरेडी त्याच्या प्रोजेक्टमध्ये होता अक्षतच्या लास्ट इयरमध्ये, तर तो स्नोमॅन आहे मी ठेवला होता असं, तर ते तिथं लावलं मी, पण छान दिसत होतं, थीमला मॅच करत होता. आणि हे बघा, मग सगळं मग काढून ठेवावं लागतं ना, मेन सगळं तेच आहे. मग थोडेसे मी इथं तळून घेतले, शॅलो फ्राय करून घेतली. इथे बिर्याणीला सगळं लेअर वगैरे लावून ठेवले, मी व्हिडिओ घ्यायचा विसरले. फक्त ते फॉईल पेपर लावून त्याला फक्त ठेवून दिलं. मग अर्धा तास अगोदर दम द्यायची. इथे छोट्या बाउलमध्ये मग भाजी, पनीरची भाजी आणि बटाट्याची भाजी आणि ही सगळी तयारी, म्हणजे स्नॅक्स आल्यानंतर आणि चहा वगैरे असतो, हे सगळं काढून ठेवलेलं मी.
म्हणजे कसं इझी होतं घ्यायला. आणि लंचसाठी ठेवलेलं आणि इथं कप वगैरे झालं माझं. मी रेडी झाले. आता वाजलेत 11:30. आता यायची टाईम झाला मैत्रिणींना यायचा. आणि मी रेडी झाले. मी पण सकाळपासून आत्ता बसले 4:30ला उठले सकाळी आणि आत्ता बसले मी. मग सगळे आल्यानंतर सगळ्यांना स्नॅक्स दिलं. त्यांनी खूप एन्जॉय केला स्नॅक्स आणि चहा बनवलेला. कारण रगडा पॅटीस मी कसं प्रत्येक वेळेस नवीन नवीन आपलं कसं महाराष्ट्रीयन त्यांना खाऊ घालायचा प्रयत्न करत असते. त्यांना सगळे आपले डिश खूप आवडतात आणि ते खूप एन्जॉय करतात. त्यांना माहिती असते की मी काहीतरी प्रत्येक वेळेस नवीन नवीन देत असते. आणि मग आम्ही तंबोला वगैरे खूप खेळलो, खूप हसलो, खूप कॉमेडी केली. मला सगळं घेता नाही आलं. आणि हे ब्राउनी आणि आईस्क्रीम आणि डेझर्टमध्ये ठेवलं होतं मी. आणि तुम्हाला बिर्याणीचा शूट माझा नाहीच झाला घेणं, विसरलेच मी. हे बघा सगळं झाल्यानंतर मी खूप जास्त भरून बनवली होती. अर्धी म्हणजे एवढी राहिली, जास्तच बनवली मुद्दामून. आणि खूप मज्जा आली. सगळ्यांना खूप आवडलं. मग आम्ही खूप जास्त फोटो काढल्या. मला व्हिडिओ नाही घेता आला म्हणजे तंबोला वगैरे खेळताना आणि सगळं, कारण का सगळं नाही होत होतं आणि दोघं पण मुलं स्कूलला गेलेले. त्यामुळं जाऊ द्या म्हटलं. मग एन्जॉय केला आम्ही असाच खूप जास्त मस्त. आणि खूप फोटो सेशन झालं. सगळ्यांना थीम आवडली. मी थीम दिलेला की लाँग कोट आणि कॅप वगैरे सगळी घालायची. तर सगळ्यांनी म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांनी घातला आणि स्नोमॅनला घेऊन सगळ्यांनी फोटो काढले. छान वाटत होतं. सगळ्यांनी एन्जॉय केला. मज्जा आली खूप छान. आणि तुम्हाला कशी वाटली माझी किटी किंवा माझं. हॅलो फ्रेंड्स, आता आता वाजलेत 3:30 वाजलेत. गेले सगळेजण, लंच वगैरे केलं सगळ्यांनी, खूप मज्जा केली. ह्यावेळेस आम्ही ना डान्स नाही केला खूप आणि खूप गप्पा मारल्या. तर प्रत्येक वेळेस आम्ही कसं डान्स वगैरे असं काहीतरी करतो, पण आम्ही डान्स नाही केला ह्यावेळेस. सगळ्यांनी म्हणजे आपण गप्पा मारू, कमेंट म्हणजे काहीतरी आपण काहीतरी कॉमेडी करू असं काहीतरी. तर आम्ही तेच केलं. मी तेवढं पूर्ण शूट नाही केले, पण खूप मज्जा आली. सगळ्यांना खूप आवडलं. ब्राउनी पण आवडली, बिर्याणी तर खूप जास्त आवडली आणि सगळंच आवडलं ओव्हरऑल. आणि छान वाटलं मला पण. सगळ्यांना आवडलं. सगळे खूप छान खुश होऊन खाऊन गेले. आवडलं सगळ्यांना. आणि आता गेले, कारण माझे आज आता मी सगळं आवरावी करते. मुलं पण आले, मुलांचं पण जेवण झालं. मी पण आत्ता जेवण घेतले मुलांसोबत, कारण का मला जात नाही असं आपल्या घरी काही असलं की त्याच टाईमला. मग मी सगळेजण गेल्यानंतर निवांत अक्षदांसोबत जेवले. आता थोडं आवरून घेते, थोडंसं पसारा वगैरे झाला, किचन वगैरे थोडंसं आवरते. आणि मग चला आता मी स्टॉप करते. आणि चला मग प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला कशी वाटली माझी किट्टी म्हणा किंवा माझं जे मेनू म्हणा, कसं वाटलं, कसं म्हणजे काय वगैरे कसं वाटलं, प्लीज कमेंट करा. आणि थँक्यू सो मच. बाय.